बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण आता चांगलंच तापलेलं आहे। सर्व पक्षांनी आक्रोश मोर्चे काढत देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची देखील मागणी केलेली होती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी देखील या प्रकरणामध्ये चांगल्याच आक्रमक भूमिका बजावल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं। मात्र संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड याचं नाव आल्यानं मात्र मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सातत्यानं दमानियांकडून होत असल्याचं दिसतंय। सोमवारी तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये त्यांनी धनंजय मुंडेंसंदर्भातील काही कागदपत्र अजित पवारांकडे सुपूर्द केल्याचं सांगितलं होतं। ही कागदपत्र वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंमधील आर्थिक संबंधांशी निगडीत असल्याचं समजतंय। दमानियांच्या या भेटीनंतर अजित पवारांची ही प्रतिक्रिया समोर आलेली होती। दमानिया यांनी माझ्या सहमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धनंजय मुंडेंसंदर्भात काही कागदपत्र दिलेली आहेत, मात्र आपण शहानिशा करूनच पुढील कारवाई करणार असल्याचं खुद्द अजित पवारांनी स्पष्ट केलं। त्यानंतर पुन्हा एकदा अंजली दमानियांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांनी सरकारला 96 तासांचा अल्टिमेटम दिलाय। आपण फक्त 4 दिवस थांबणार असून त्यानंतर मोठं आंदोलन करणार असल्याचा थेट इशाराच अंजली दमानियांनी दिलाय। तर याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत या क्षणी जोडल्या गेल्या आहेत। अंजलीजी, आपलं खूप खूप स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 50 दिवस पूर्ण झाले, मात्र एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय आहे? खरंच वाईट वाटतंय की आपली एवढी चांगली जर यंत्रणा आहे, एवढं सगळंच आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि म्हणजे पूर्वी जे नसायचं, पूर्वी सुद्धा म्हणजे मोबाईल्स नसताना, अमुक नसताना सुद्धा पटापट शोधता यायचं। तर आता इतके डिव्हाइसेस अवेलेबल असताना सुद्धा जर आपल्याला शोधता येत नसेल, तर काहीतरी कुठेतरी चुकतंय किंवा मुद्दाम केलं जातंय असंही म्हणजे शंका येते मनात। लॉजिकल आहे ते। बरं, तुमच्या मनामध्ये ही शंका आहे, मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊ नये अशी भूमिका धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं? नैतिकतेच्या गप्पा मारल्या जाताना दिसतायत आणि दुसरीकडे राजीनामा संदर्भात नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊ नये असंही धनंजय मुंडे बोलताना दिसतं। मला तेच काही कळत नाही की खरं तर ते म्हणतात की मला जोपर्यंत अजित पवार आणि मुख्यमंत्री सांगणार नाही तोपर्यंत मी काही राजीनामा देणार नाही। बरं, कारण मी फक्त त्यांना उत्तर देणार, बाकी कोणाला देणार नाही। म्हणजे निवडून द्यायचं जनतेने, यांना मंत्रिपद ज्यांनी दिली त्यांच्याकडनं जोपर्यंत येणार नाही आणि त्यांच्याकडनं का येणार, कशासाठी म्हणून मुख्यमंत्री सांगतील। कारण मुख्यमंत्री आणि ते इतके जवळचे मित्र आहेत आणि आज नाही गेले कित्येक वर्ष आहेत। ते आहेत, अजित पवार आहेत। मग हे तर पूर्णपणे प्रयत्न करणारच ना की बाबा यांना मंत्रिपदावरनं त्यांची अक्कलपट्टी होऊ नये। आता आधी कसं झालं की आधी त्यांनी पुरावे मागितले, म्हणून मी परवा जाऊन पुरावे देखील दिले। सरळ सरळ आहे की राज्य सरकारच्या एका कंपनीत राज्य सरकारच्या एका मंत्र्याला थेट आर्थिक लाभ होतोय, म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे। हां, हे देखील मी 3 वेगवेगळे कायदे दाखवले, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, कॉन्स्टिट्यूशन आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी दिले। म्हणजे पुरावे दिले, सगळं सगळं दिलं। लोकांनी आक्रोश केला, जनमोर्चे निघाले। म्हणजे ज्या माणसाला काही नाही, जसं आपण म्हणतोय नैतिकताच नाहीये, ज्यांना लाज जनतेची नाही, मनाची पण नाही, ते असंच करणार ना। म्हणून कुठेतरी जोपर्यंत काहीतरी मोठं घडत नाही ना, तोपर्यंत हे धडा शिकणार नाहीयेत। म्हणून मी ठरवलं की काल जे अजित पवार कॅबिनेटमधनं बाहेर आल्यानंतर म्हणाले की मला अंजली दमानी यांनी पेपर्स दिले, हे मान्य केलं आणि मग म्हणाले की नाही, ते आम्हाला त्याची पडताळणी करायला लागणार आहे। तर तुम्ही खुशाल पडताळणी करा, ते काही मी माझ्या घरी बनवलेले पेपर्स तर नक्कीच नव्हते। तुम्ही खुशाल त्याची पडताळणी करा, पण 4 दिवसात करा। खरं तर 24 तासातही करता येते, पण तुम्ही खुशाल 4 दिवस लावा। त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 1 दिवस पण जास्त लावला हां, तर मी असं ठरवलंय की मी 2 गोष्टी करणार आहे। एक लोकायुक्तांना लिहिणार आहे आणि दुसरं म्हणजे हायकोर्टात मी पी-आय-एल दाखल करणार आहे। कारण कालच एक पी-आय-एल जे मी ग्राउंड्स म्हटले होते त्याच ग्राउंड्सवर झाली आहे। पण मला असं वाटतंय की मी इन डिटेल पी-आय-एल करणार आहे की पहिल्या दिवशीपासनं काय काय होत गेलं आणि आमचा अविश्वास कशामुळे आहे, या सगळ्या घटना घालणार आहे। आम्ही पुरावे सगळ्यांना देऊन सुद्धा
त्याच्यावर कारवाई होत नाहीये. SP, ADG, DG, मुख्यमंत्री, त्या पक्षाचे अध्यक्ष सगळ्यांना देऊन नाही झाली. म्हणून या सगळ्यांना तुम्ही रिस्पॉन्डंट बनवून दे शुड बी मेड पर्सनली लायबल. कारण जनतेने एवढे पुरावे देणं की आमचं काम नाहीये, पण आम्ही देऊन सुद्धा जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर ऑल दीज पीपल शुड बी मेड पर्सनली लायबल. तुमची मित्रता असेल ती तुम्ही घरी ठेवा. तुम्ही जेव्हा जनतेचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही उत्तरदायी आहात आणि जनतेची भलाई कशात आहे ते तुम्हाला करणं अपेक्षित आहे. हे जे चाललंय ना की माझा मित्र आहे किंवा माझ्या पक्षातला आहे म्हणून आम्ही घेणार नाही, पुरावे दिल्याशिवाय घेणार नाही. पुरावे शोधणं तुमचं काम आहे. यंत्रणा तुमच्या हातात आहेत, आमच्या हातात नाहीयेत. म्हणजे आता काही वाटत पण नाही ना बोलायला, याचाच राग येतो खरं तर. पण चर्चा करत होतो ती म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासोबत. अंजलीजी, तुम्ही अल्टिमेटम दिलाय तब्बल 96 तासांचा आणि त्यानंतर आंदोलनाचा इशारा. कारवाईच्या दृष्टीनं काही हालचाली त्यानंतर होताना दिसत आहेत का? आत्ताच्या घटकेला मला जे दिसलं की काल अचानकपणे धनंजय मुंडे जे दिल्लीला जाणार असं जे कळतंय, तर ते कशाला दिल्लीला गेलेत बऱ्याच चर्चा आहेत त्याच्यात. पण 100% त्याच्यातला एक भाग लॉबिंग करण्यासाठी गेलेच असतील. पण त्याचा आता काय खुलासा होतो, कारण आज त्यांनी एकच ट्विटरवर जर तुम्ही बघितलात तर तिथे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांना ते भेटायला गेले. खरं तर स्टेटचा आणि युनियनच्या अन्न नागरी पुरवठ्याचा काही संबंध नाही, तिथून काहीच येत नाही. कारण इट इज हा राज्याचा विषय आहे. ते त्याच्यात तिकडे भेटायला गेले म्हणून, कोणाला भेटायला गेले म्हणून दाखवणार, म्हणून ते दाखवण्यापुरतं दाखवलं. पण ते सोडून एकही छायाचित्र त्यांचं दिल्लीतलं आलं नाही. ही मीटिंग सकाळीच झाली, त्यानंतर मग काय केलं दिवसभर. तर कुठेतरी असं वाटतं की काहीतरी बरंच चाललंय पडद्यामागे. आता काय आहे ते मला नाही माहिती. बरं, पडद्यामागे काय चाललंय बघूयात. जी शंका तुम्ही उपस्थित करताय सत्य काय असेल. मात्र अंजलीजी, तुम्ही अजित पवारांची देखील भेट घेतली, त्यांना काही पुरावे दिल्याचं तुम्ही सांगितलं. आता मात्र अजित पवार तर खुद्द बीडचे पालकमंत्री झाल्यावर कारवाईच्या दृष्टीनं जलद पावलं उचलली जातील अशी अपेक्षा करायची का? ते जेव्हा बीडला जातील ना, तिथली जनता त्यांना भेटून सांगेल की हे अति होत आहे, त्यांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे. खरं तर राईट टू रिकॉल हे जर असतं ना, तर बीडच्या जनतेने आणि परळीच्या जनतेने 100% त्यांना राईट टू रिकॉल वापरून त्यांना रिकॉल केलं असतं आणि त्यांचं मंत्रिपद सुद्धा रद्द केलं असतं. पण अनफॉर्च्युनेटली त्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाहीयेत. बरं, मला एक सांगा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? जसं मी म्हटलं की मी तयारी करते. मी जर PIL दाखल करायचं असेल तर जनरली हायकोर्टात डायरेक्टली जर आपण गेलं तर कोर्ट विचारतं की बाबा तुम्ही तुमचे लीगल रेमेडीज एक्झॉस्ट केले का. तर मी हे अनेक PIL केले आहेत, त्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात. तर म्हणून मी म्हटलं होतं की आपण सिस्टमॅटिकली करू आणि खालच्या खाली जर ऍक्शन झाली तर अतिउत्तम. म्हणून मी SP, ADGंना 2दा भेटले, DG, CM, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष सगळ्यांना भेटून झालं आणि कोणीच कारवाई केली नाही. माझ्याकडे दुसरा अवेलेबल मार्ग नाही, म्हणून मी कोर्टात आले. हे दाखवल्यानंतर कोर्टाची सुद्धा खात्री पटेल आणि मग ती केस नक्कीच ऍडमिट केली जाईल. बरं, पण मग अंजली ताई, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तरी तुमची भूमिका काय असेल? तर त्याच्यात मी ऑलरेडी ADGंना आणि DGंना सांगितलंय की तुम्ही हिअरिंग आणि ट्रायल दोन्ही मुंबईला मूव्ह करा. आज जसं कालच मला वाटतं दसांनी अशी मागणी केली की बीडचे सगळेच्या सगळे पोलीस अधिकारी बदलून टाका. आता एवढे अधिकारी बदलण्यापेक्षा त्या गुन्हेगारांना इथे अर्थ रोड मध्ये आणून टाका ना. म्हणजे त्यांचा जो पूर्ण जमा केलेला जो पूर्ण जी त्यांची बडदस्त आहे ठेवणारे अधिकारी आहेत तीच तुटून जाईल. त्यांची जी सिस्टम बनवलेली आहे कोएक्झिस्टन्सची तीच मोडून पडेल आणि इतक्या लांब मांडल्यानंतर पुन्हा ती बांधणी करणं डिफिकल्ट आहे असं नाही, पण ती करणं कठीण जाईल आणि कुठेतरी एक तपासाला दिशा मिळेल. कारण आत्ताच्या घटकेला सगळ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे आणि ती जर देण्यात आली असेल तर आत्ताच्या घटकेला तिथे त्यांच्या चौकशीची काहीच गरज नाही. मग तिथे ठेवण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी जी चौकशी करायची इथे करा ना, मुंबईत करा. बरं, पण मग अंजलीताई, वाल्मिक कराड संदर्भातील अनेक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होताना दिसतात. एक एक करून बऱ्याच गोष्टी समोर येताना पाहायला मिळतात. पण सुरेश धस तर वेगळा दावा करतात. ते म्हणतात आणखी बरंच काही पाहायचं बाकी आहे, आणखी बरंच काही समोर येणार आहे.
काय पाहावं लागणार आहे आम्हाला सगळ्यांना? बरंच काही बघायचंय. कारण आज सकाळी 7 वाजल्यापासून मी पूर्णच्या पूर्ण डिटेल्स वाल्मिक कराड यांचे शोधत होते. मला आधी सांगितलं गेलं होतं की 14 एफ-आय-आर आहेत. बरं. आज मी कित्येक जास्त शोधले आहेत. कारण त्यांनी वाल्मिक डब्ल्यू म्हणून पण आहे आणि वाल्मिक व्ही म्हणून पण आहे अच्छा. सर्च करताना. तर अशा अनेक मिळाल्या आहेत. त्या सगळ्या इतक्या धक्कादायक आहे. कशी पूर्णच्या पूर्ण यंत्रणा जी आपण परत परत म्हणतोय की त्यांच्या दिमतीला आहे, त्यांच्यासाठी काम करते. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्या सोबत जोडला गेला होतात आणि या संदर्भात तुम्ही चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.